चहा आणि त्यासोबत कुरकुरीत कांदा भजी, यापेक्षा भारी कॉम्बिनेशन दुसरं नाही. चला आज अगदी हॉटेलसारखी खुसखुशीत कांदा भजी घरीच बनवूया. साहित्य बघूया. हळद, जिरं, ओवा, तिखट, कांदे, कोथिंबीर, मिरची, बेसन पीठ, तेल, मीठ आणि सोडा. कांदे छान बारीक चिरून घेऊयात. पातळ पातळ स्लाइस करूयात. जितकं तुम्ही पातळ कराल तेवढे कुरकुरीत कांदा भजी तुम्हाला भेटणार आहेत. आपण 3 मध्यम आकाराचे कांदे घेतले. कोथिंबीर चिरून घेऊयात. छान कोथिंबीर बारीक चिरूयात. कोथिंबीर चिरून झाली की तिला साईडला ठेवून टाकूयात. एका भांड्यात कांदे काढून घेऊयात आणि ते छान कुस्करून घेऊयात. जितके तुम्ही मोकळे कराल ना तितके कुरकुरीत भजी बनतात. सगळं मोकळं केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सगळं मिश्रण घालूयात. तिखट, मीठ, हळद, चिरलेली कोथिंबीर हे सगळं एकजीव करून घ्यायचं. सगळं मिक्स करून घेऊयात छानपैकी. आणि हे मिक्स केल्यानंतर त्याला आधी मिक्स केलं तर त्याला छान पाणी सुटतं, त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला पहिली करायची. मिक्स केल्यानंतर त्याला आपण एक 10 मिनिटं झाकून ठेवायचं. हे साईडला ठेवून तोपर्यंत आपण कढई टाकूया. कढईत तेल घालूयात आणि मध्यम गॅसवरती चांगलं छान तेल तापू देऊयात. आपल्या आवश्यकतेनुसारच तेल घ्यायचंय. तुम्ही किती मिश्रण घेता त्याच्यावर तेल डिपेंड आहे. हे साईडला ठेवलेलं मिश्रण बघूयात. आता त्याला छान पाणी सुटलंय. हे सगळं मिक्स करूयात. मी अर्धा वाटी बेसन घेतलंय. जितकं गरजेला लागेल तितकंच घ्या. अर्धा वाटीपेक्षा पण कमी मला लागलेलं. ते छान मिक्स करून घेणार आहे. आधी ओलसरपणा आहे त्याच्यातच आपण मिक्स करायचंय आणि गरज पडेल तसंच अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचंय. आता बघा मला कोरडं वाटतंय म्हणून मी थोडं पाणी घेते. पाणी घालून छान मिक्स करून घेऊयात. तुम्ही जितकं हे छान मिक्स कराल आणि जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण करायचं नाही, मीडियम टेक्स्चर ठेवायचं त्याचं, म्हणजे भजी कुरकुरीत होतात. तोपर्यंत इथं मिरच्यांना मधनं काप टाकून घेऊयात. मध्ये मारून घ्यायचं. त्याला तेल आपलं तापलंय. तेलात पहिल्या मिरच्या तळून घेऊयात. ह्या मिरच्या तोंडी लावायला खायसाठी वरती आपण तळतोय. एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यात थोडंसं मीठ भुरभुरायचं. मग थोडंसं चवीला ते छान लागतं. त्याचा तिखटपणा कमी होतो. आता भजी सोडूयात. कढई चांगली तापली आहे. लोखंडी कढई घ्यायची. तुम्ही कोणतीही घ्या पण लोखंडी घेतली तर भजी चांगले कुरकुरीत होतात. छानपैकी भजी तळूयात. बघा तेल मस्त तापलंय छान. आता हलवून बघूयात. मध्यम गॅसवरती आपल्याला हे भजी तळून घ्यायचे. एका टिश्यू पेपर घ्यायचा खाली भांड्यामध्ये आणि ही भजी आपल्याला छानपैकी त्याच्यात काढून घ्यायचे. तर भजी काढून घेतलेत मी. छान कुरकुरीत झाले. आता परत राहिलेलं आपण दुसऱ्या भागात टाकूयात. छान भजी सोडायचे.
तुम्हाला ज्या आकाराचे हवेत त्या आकाराचे सोडा. जितके तुम्ही मध्यम आकाराचे सोडाल तेवढं छान होतं. थोडंसं पाणी शिंपडूयात. छान मस्त भजी तळून घेऊयात. दुसरा घाणा पण मस्त आपला तळून झाला आहे. राहिलेलं मिश्रण पण आपण पुन्हा तेलात टाकूयात. छान एक बाऊल भरून भजी होतील 4 ते 3 मीडियम कांद्यांमध्ये. बघा किती छान सोनेरी रंग आला आहे भजीला. तुम्ही पण एकदा ट्राय करा. मस्त कुरकुरीत कांदा भजी आणि गरमागरम चहा.